नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजय कुंभार। आता SRPF लेखी परीक्षा 2026 याच्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। आता मित्रांनो, ग्राउंड संपत आलेले आहेत। आता लेखी परीक्षेचा वेळ आलेला आहे SRPFच्या। आता पेपर कसा पडल आणि कोणत्या पद्धतीने पेपर कसा सोडवायचा आणि प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा याच्याविषयी तुम्हाला थोडंसं मी मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो। तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल, मला असं आशा आहे। आता मित्रांनो बघा, एक 25 मार्काचा पॅटर्न असेल किंवा जीकेचा पॅटर्न असेल, बरोबर। आता मित्रांनो 25 आता SRP गटाचं पेपर आतापर्यंत असं होऊन गेलेलं आहे की शक्यतो 25 मार्काचा पॅटर्नच पडलेला आहे, म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी। आता बघा, 25 मार्काला मराठी विचारलं तर फायदाच आहे। मराठी 25, त्यानंतर गणित 25 आणि बुद्धिमत्ता 25 किंवा बुद्धिमत्ता 20 जरी धरलं तर टोटल किती झालं? ही बुद्धिमत्ता 20 ही झालं तुमचं 50 आणि 70 मार्काचं राहिलेलं 30 मार्काचं जीके आणि चालू घडामोडी पडू शकतं। आता मित्रांनो 100 प्रश्न 100 मार्काला आहेत, एक प्रश्न 1 मार्काला आहे। आणि किती वेळ आहे तुम्हाला? वेळ आहे 90 मिनिटे तुम्हाला वेळ आहे, म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला 54 सेकंद आहेत। तर मित्रांनो पेपर कसा कव्हर करायचा सांगतोय। पहिल्यांदा 1 ते 100 मध्ये आता सुरुवात तुम्ही 1 पासून सुरुवात केलेली आहे पेपर सोडवायला, ठीक आहे। सुरुवातीला तर अगोदर पेपरची रूपरेषा चेक करायची, म्हणजे कसं पहिल्या 2-3 किंवा 5 मिनिटांमध्ये पेपर कुठं जीके विचारलेला आहे पॅटर्न समजून घ्यायचा, कुठं मराठी दिलेला आहे, कुठं गणित दिलेला आहे, कुठं बुद्धिमत्ता दिलेला आहे, या अगोदर तुम्ही समजून घ्यायचं। पहिल्या 3-4 मिनिटात पानं उलटून बघायचं। आणि 1 पासून जर तुम्ही पेपरला जर सुरुवात केली तर काय करायचंय बाबा, प्रत्येक क्वेश्चन जर तुम्हाला 20 सेकंदाच्या आत जर तुम्हाला क्लिक होत असेल किंवा परफेक्ट त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल, असेच प्रश्न तुम्ही 1 ते 100 पर्यंत सोडवत जावा। म्हणजे बघा 1 ते 100 मध्ये असे 1 ते 100 मध्ये असे 40 प्रश्न असतात की तुम्हाला 20 सेकंदाच्या आत सुटतात, 100% सुटतातच। मग अगोदर काय करा, पहिल्या 30 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं 40 क्वेश्चन सोडून घ्या। 30 मिनिटांमध्ये किती क्वेश्चन सोडवा? 40। म्हणजे काय होतं, तुमच्या अंगावरचं जे बर्डन आहे ते काहीतरी कमी होईल, वजन, आणि तुमचा माइंडला समजेल की बाबा बऱ्यापैकी आपला पेपर कव्हर होत आलेला आहे। एका तासामध्ये आपल्याला 60 क्वेश्चन 100% सुटू शकतात। म्हणजे पेपर तुम्ही कमीत कमी 3 ते 4 टप्प्यामध्ये सोडवा, 3 ते 4 टप्प्यामध्ये सोडा, म्हणजे तुमचं जम्बलिंग होणार नाही। आता मित्रांनो तुमच्या लाईफचा पेपर असतो, ग्राउंड चांगलं पडलेलं असते, भीती असते मनामध्ये, आणि बाबा माझं कसं होईल, मला पेपर सोपा जाईल का किंवा मला पेपर अवघड जाईल का याचा विचार न करता काय करायचं, जेवढं सोपं आहे तेवढं क्लिक करत जायचं। म्हणजे पहिल्या 10 मिनिटं तुमचं माइंड असते ते ऍक्टिव्हेट नसते, भीती असते मनात, ही कधी असं करायचं अजिबात काही गरज नाही। सोपं प्रश्न तुम्ही 20 सेकंदाच्या आत जे सुटतात ते प्रश्न तुम्ही सोडून घ्या, म्हणजे तुम्हाला SRPF लेखी परीक्षेसाठी ह्या पॅटर्नचा 100% तुम्हाला मित्रांनो फायदा होईल। कारण की माझा अनुभव आहे, त्यामुळेच तुम्हाला हे काहीतरी सांगतोय। ह्याचा अप्लाय जर केला तर 100% तुम्हाला फायदा होईलच। आणि मित्रांनो सगळ्यात मोठा घटक किंवा महत्वाचा पॉइंट आहे। आता मित्रांनो बघा, गोल करताना आन्सर की मध्ये गोल करताना समजा 32वा प्रश्न तुम्ही त्याचं उत्तर बरोबर काढलेलं आहे, बरोबर आहे। बघा आन्सर की मध्ये गोल करताना 32 नंबरचा समजा तुम्ही 2 नंबरचा आन्सर काढलेला आहे, 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे, 2 नंबरचा ऑप्शन, तर काय करायचं, आन्सर की मध्ये 32 आहे का आणि 2 नंबरलाच गोल करतोय का हे व्यवस्थित चेक करा आणि त्यालाच गोल करा। भले तुमचे 2-3 सेकंद एक्स्ट्रा गेले तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो। तुमची एक सिले मिस्टेक आणि तुमचं घरी बसण्याचं कारण हे सिले मिस्टेक होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही सिले मिस्टेक करायचीच नाही। सिले मिस्टेक केले की तुम्ही स्पर्धेतून बाहेर होता मित्रांनो। तर मित्रांनो ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। जय हिंद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असंच मार्गदर्शनासाठी आपल्या
युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.